नमस्कार, हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते। या कार्यक्रमात आपण शिक्षण ते करिअर, बँकिंग ते व्यवसाय, आरोग्य अशा विविध विषयांवरती चर्चा करून तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो। आणि आज आपण चर्चा करणार आहोत MBBS इन रशिया या विषयावर। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत ग्लोबल एज्युकेशनल कन्सल्टन्सीचे संचालक डॉक्टर सुहास माने। विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर सुहास माने यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार डॉक्टर सुहास माने यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर माने हे ग्लोबल एज्युकेशनल कन्सल्टन्सीचे संचालक आहेत। GECचं हेड ऑफिस हे पुणे इथे असून ठाणे, दिल्ली आणि बँगलोर इथं त्यांच्या ब्रँचेसही आहेत। डॉक्टर माने यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण हे रशियातील वोल्गोग्राड स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीतून पूर्ण केले। ते गेल्या 15 वर्षांपासून या क्षेत्राशी निगडित आहे। GEC या संस्थेमार्फत भारतीय विद्यार्थ्यांना रशियातील वैद्यकीय शिक्षणातील विविध संधी उपलब्ध करून देतं। आणि डॉक्टर सुहास माने हे रशियातील अनेक नामवंत मेडिकल युनिव्हर्सिटी अधिकृत रिप्रेझेंटेटिव्ह आहेत। तिथल्या विद्यापीठांनी भारतीय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी GEC ला ऑथराइज्ड ऍडमिशन सेंटर म्हणून नेमलंय। चला तर आपण या विषयाबद्दल विस्तृत चर्चा करूया डॉक्टर सुहास माने यांच्याशी। सर, पुन्हा एकदा स्वागत। आणि रशियातल्या MBBS विषयी खरं तर आज आवडावं MBBS च्या शिक्षणासाठी ह्यावरती आधी सगळ्यात अगोदर सांगाल। आज भारतामध्ये वैद्यकीय शिक्षणाची जी काही परिस्थिती आहे की इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या भरपूर आहे आणि अवेलेबल सीट्सची कमतरता आहे। या असमतोलामुळे भरपूर विद्यार्थी म्हणजे त्यांना चांगले मार्क्स मिळून सुद्धा आणि ते MBBS शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असून सुद्धा त्यांना इथे ॲडमिशन्स भेटत नाही आहेत। बरोबर याच्या उलट परिस्थिती आपल्याला रशियामध्ये बघायला मिळते। रशियामध्ये जो MBBSच्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या ठिकाणी सीट्सची अवेलेबिलिटी भरपूर आहे। रशिया हा देश भारताच्या जवळजवळ 5 पट मोठा आहे, पण देशाची लोकसंख्या फक्त 15 कोटी आहे। त्यामुळे ज्या सीट्स अवेलेबल आहेत त्याचा फायदा भारतीय विद्यार्थ्यांना होऊ शकतो आणि तो फायदा इथल्या विद्यार्थ्यांना करून देणे हाच आमच्या संस्थेचा उद्देश आहे। याचबरोबर रशिया हा भारताचा टाइम टेस्टेड फ्रेंड आहे। या ठिकाणी वैद्यकीय शिक्षणासाठी जी काही फी असते ती अगदी माफक आहे। कोणत्याही प्रकारची डोनेशन्स किंवा कॅपिटेशन फीज नाही आहेत आणि जो काही सिलेबस या ठिकाणी शिकवला जातो हा सर्व जगामध्ये मान्यता प्राप्त आहे। तर याचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना व्हावा हाच आमच्या संस्थेचा उद्देश आहे। आणि अर्थातच या रशियामधल्या MBBS प्रवेशासाठी खरं तर प्रवेश प्रक्रिया देखील नाहीये, कुठल्याच प्रकारची परीक्षा द्यावी लागत नाही आणि त्याचबरोबर नीटचीही गरज नाहीये म्हणजे विद्यार्थ्यांना। आपण ह्याबद्दल तर बोलूयाच, मात्र रशियामध्ये अशी कोणती उत्तम अशी विद्यापीठं आहेत त्याबद्दल काय सांगाल? रशियामध्ये जवळजवळ 50हून अधिक वैद्यकीय विद्यापीठे आहेत आणि याच्यामध्ये जी काही नामवंत विद्यापीठे आहेत ही विद्यापीठे मॉस्को, वोल्गोग्राड, कझान, निझनी, पिट्सबर्ग अशा प्रमुख शहरांमध्ये आहेत। ॲक्च्युली दीज आर द रियल इंटरनॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीज। मी यांना इंटरनॅशनल यासाठी बोलतो की या कॉलेजेसमध्ये जगातील जवळजवळ 70-80 देशांमधून विद्यार्थी शिक्षण घेतात। मी स्वतः वोल्गोग्राड स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमधून पासआउट आहे आणि या विद्यापीठामध्ये जवळजवळ जगातील 80 देशातून स्टुडंट पासआउट आहेत। जगातील जवळजवळ सर्व देशांमध्ये या विद्यापीठाचे पासआउट डॉक्टर कार्य करत आहेत। त्यामुळे या ठिकाणी आपल्याला भरपूर एक्सपोजर मिळतोय मुलांना आणि त्याचा फायदा आपल्या मुलांना व्हावा हीच आमची अपेक्षा आहे। बरोबर, ही नामांकित विद्यापीठं तर आहेत आणि ह्या विद्यापीठांमध्ये ॲडमिशनही मिळू शकते तुमच्या ह्या GEC संस्थेमार्फत। अर्थातच ह्या विषयाकडे वळण्यापूर्वी अजून एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे रशियातलं एकूणच इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे आपल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी? ही जी वैद्यकीय विद्यापीठं आहेत रशियामध्ये ॲक्च्युली दीज आर द मीन्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी तर आहेतच, प्लस यांचं जे वैद्यकीय विद्यापीठांचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते एक युनिक मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे। या ठिकाणी रशियामध्ये प्रायव्हेट मेडिकल इन्स्टिट्यूट्स नाही आहेत। जी काही सर्व विद्यापीठं आहेत ही सर्व गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज आहेत आणि ही सर्व विद्यापीठे ही मेडिकल म्हणजे त्या शहरामध्ये असलेले जी काही हॉस्पिटल्ससुद्धा आहेत ही सुद्धा सर्व गव्हर्नमेंट आहेत। त्यामुळे ही सर्व हॉस्पिटल्स आहेत ही या कॉलेजने अटॅच असतात। त्यामुळे मुलांना याचा फायदा काय होतो की शहरातली सर्व हॉस्पिटल्स त्यांना ॲज अ क्लिनिकल प्रॅक्टिससाठी बेस म्हणून अवेलेबल होतात। शहरामध्ये असलेले जे सर्व डॉक्टर्स आहेत हे सुद्धा वैद्यकीय विद्यापीठाशी संलग्न असतात। त्यामुळे नंबर ऑफ टीचर्स जो आहे तो सुद्धा खूप मोठा आहे आणि त्याचाही फायदा आपल्या विद्यार्थ्यांना होतोय।
बरोबर. म्हणजे अर्थातच एकूणच विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्याची एक मोठी संधी आता ह्यामध्ये उपलब्ध झाली आणि ते सुद्धा रशियासारख्या मोठ्या शहरामध्ये. आणि भारत आणि रशियाचे संबंध तसे चांगलेच आहेत म्हणायला हरकत नाही. सर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे पात्रता काय लागते MBBS साठी? पात्रता रशियामध्ये आपल्याला ॲडमिशन घेण्यासाठी ॲज पर द रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, ओपन कॅटेगरी स्टुडंट शुड हॅव 50% मार्क्स इन PCB ग्रुप अँड रिझर्व कॅटेगरी स्टुडंट शुड हॅव 40% इन PCB ग्रुप. एवढे जर मार्क्स स्टुडंट्सला इथे असतील तर स्टुडंट्स रशियामध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. रशियामध्ये कोणत्याही प्रकारच्या एंट्रन्स टेस्ट किंवा डोनेशन्स किंवा कॅपिटेशन फीज नाही आहेत. जर स्टुडंट्सला एवढे मार्क्स असतील तर स्टुडंट्स आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. आमच्याकडून सर्व युनिव्हर्सिटीची माहिती त्यांना दिली जाईल. त्याचप्रकारे एलिजिबिलिटीचे जे काही क्रायटेरिया आहेत ते समजावून सांगितले जातील. फी स्ट्रक्चर्स त्यांना दिली जातील आणि ॲडमिशन प्रोसिजरसुद्धा आमच्याकडून त्यांची कंडक्ट केली जाईल. बरं. साधारणतः काय खर्च येतो रशियातल्या MBBS साठी? रशियामध्ये MBBS साठी जो खर्च आहे, आता आपण जी काही टॉप मेडिकल युनिव्हर्सिटीज बघितल्या, ज्यापैकी वोल्गोग्राड स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, निझनी नोव्गोरोड स्टेट मेडिकल अकॅडमी, कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, या ठिकाणी आपल्याला कॉलेजची जी फीज आहे ती 3.5 ते $4.25 लाख याच्या दरम्यान जाते वर्षभराची. आणि ऑफकोर्स या ठिकाणी कोणतेही डोनेशन्स किंवा कॅपिटेशन फीज नाही आहेत. तसंच रशियामध्ये जी काही युनिव्हर्सिटीची फी असते ही पूर्ण कोर्सभर त्यांची कॉन्स्टंट राहते. म्हणजे त्याच्यामध्ये कोणतीही वाढ कोर्सच्या दरम्यान होत नाही. यामुळे पालकांना अगोदरच एक आयडिया मिळते की आपल्याला केवढं बजेट ठेवायचं आहे किंवा काय करायचं आहे. याच्यासाठी बँका लोन सुद्धा अवेलेबल करून देतात. त्याचाही फायदा पालकांना होऊ शकतो. अर्थातच जेव्हा रशियामध्ये जाऊन भारतीय विद्यार्थी शिक्षण घेऊ इच्छितात त्यामध्ये एकूण शिक्षण पद्धतीचा विचारही केला जातो, कारण की भारतीय शिक्षण पद्धती ही वेगळी आहे आणि रशियातल्या शिक्षण पद्धतीमध्ये थोडाफार काही प्रमाणात बदल असेल. त्याविषयी मला जाणून घ्यायचं आहे. ऑफकोर्स थोडी शिक्षण पद्धती वेगळी आहे. एक तर रशियामध्ये कसं आहे की सर्व हॉस्पिटल्स हे अंडर गव्हर्नमेंट असल्यामुळे शहरातील इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते ह्यूज आहे. मोठं बेस मिळतोय स्टुडंट्सना क्लिनिकलसाठी. त्याचप्रमाणे नंबर ऑफ टीचर्स खूप मोठा आहे, कारण शहराचे सर्व डॉक्टर्स हे मेडिकल कॉलेजशीच अटॅच आहेत. त्यामुळे या ठिकाणी जे क्लासेस कंडक्ट होतात याच्यामध्ये जो स्टुडंट टू टीचर रेशो आहे तो 10:1 आहे. म्हणजे प्रत्येक 10 स्टुडंटच्या मागे एक टीचर आहे. म्हणजे अगदी आपल्या इथे जसे आपण प्रायव्हेट ट्युशन्स घेतो त्या प्रकारचं शिक्षण विद्यार्थ्यांना मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये भेटत आहे. स्टुडंट्सचं कसं असतं, सकाळी लेक्चर्स असतात त्यांची, त्यानंतर हे स्टुडंट्स 10-10च्या ग्रुपमध्ये डिवाइड होतात आणि त्यांची थिअरी प्लस प्रॅक्टिकलचे क्लासेस असतात. दररोज या स्टुडंट्सना क्लासमध्ये प्रिपेअर करून यावं लागतं, ॲन्सर करावं लागतं. दर 3 आठवड्याला यांची एक जनरल टेस्ट असते, जो काही 3 आठवड्याचा सिलेबस झालेला आहे त्याच्यावरती. आणि या टेस्ट ज्या वर्षभर कंडक्ट होतात याच्यामध्ये स्टुडंट्स जर वेळेवर त्या टेस्ट देत असेल तर स्टुडंट्सला ॲन्युअलला पासिंग हे खूप सोपं जातं. कंटिन्युअस मॉनिटरिंग असल्यामुळे, वरचेवर टेस्ट कंडक्ट केल्यामुळे याचा फायदा जो आहे तो एका ॲव्हरेज स्टुडंटला होतो. हा स्टुडंट्स वर्षभर थोडा थोडा अभ्यास करत राहतो आणि ॲन्युअलला त्याचा रिझल्ट चांगला येतो. आता जर इन्फ्रास्ट्रक्चर जर मी बोललो रशियन युनिव्हर्सिटीचं, तर यांचं इन्फ्रास्ट्रक्चर अगदी मोठं असतं. जवळजवळ या सर्व कॉलेजची जी हॉस्पिटल्स आहेत 5,000 ते 7,000 बेडेड यांचे हॉस्पिटल आहेत. याच्यामध्ये 400 ते 500 बेडचं कॅन्सर सेंटर असतं, 400 ते 500 बेडचं हार्ट सेंटर असतं, नंबर ऑफ ऑर्थोपेडिक सेंटर्स, इमर्जन्सी सेंटर्स, फर्स्ट एड सेंटर्स, ऑप्स अँड गायनिक सेंटर्स, फिजिओथेरपी सेंटर्स, ट्युबरक्युलोसिस सेंटर्स आणि सिटीमध्ये बरीचशी पॉलिक्लिनिक्स असतात. ही सर्व पॉलिक्लिनिक्स आणि ही सर्व हॉस्पिटल्स या कॉलेजशी अटॅच असतात. त्यामुळे स्टुडंट्सना क्लिनिकल प्रॅक्टिससाठी मोठा बेस मिळतो. याचा फायदा आपल्या स्टुडंट्सला होतो. बरोबर. आपण जेव्हा भारतीय विद्यार्थी जेव्हा रशियामध्ये शिक्षण घेऊ इच्छितात तेव्हा भाषा ही देखील तितकीच महत्त्वाची असते, कारण की डे टू डे लाईफमध्ये त्यांना रशियामध्ये वावरावं लागतं. त्याचबरोबर तिथल्या म्हणजे जे काही शिक्षक आहेत त्यांच्याशी कम्युनिकेशन फार महत्त्वाचं असतं. मग केवळ इंग्लिश येऊन चालतं का रशिया लँग्वेज ही तितकीच महत्त्वाची आणि अभ्यासक्रमात रशिया लँग्वेजचा काही समावेश केलेला आहे का?
ज्या काही आता या प्रॉमिनंट युनिव्हर्सिटीजबद्दल आपण बोलतोय, या ठिकाणी 3 भाषांमधून एज्युकेशन दिलं जातं. याच्यामध्ये रशियन लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज आणि फ्रेंच लँग्वेज या 3 लँग्वेजचा समावेश असतो. अर्थातच भारतीय विद्यार्थी हे इंग्लिशमधून शिकतात, रशियन विद्यार्थी हे रशियन भाषेतून शिकतात आणि अरेबियन आफ्रिकन स्टुडंट्स हे मोस्टली फ्रेंच भाषेतून शिकतात. आपल्या स्टुडंट्सना वीकली एक क्लास रशियन लँग्वेजचा असतो. याच्या मागचा उद्देश हा आहे की मुलांना सिटीमध्ये वावरताना लोकल लोकांशी म्हणजे बोलताना त्यांना या भाषेचा वापर करावा लागतो. त्याचप्रमाणे त्यांना हॉस्पिटलमध्ये वगैरे बोलताना, पेशंटशी बोलताना रशियन भाषा लागते. बरोबर. अदरवाईज स्टुडंट्सचे लेक्चर्स, त्यांचे क्लासेस आणि त्यांच्या एक्झाम्स या सर्व इंग्लिशमध्ये कंडक्ट केल्या जातात. बरं. त्यामुळे स्टुडंटची चांगलीच सोय होते. अर्थातच जेव्हा रशियातल्या MBBS डिग्रीबद्दल आपण बोलतो तेव्हा रिकॉग्निशन कसं आहे, त्याचबरोबर रजिस्ट्रेशन प्रोसिजर काय आहे, त्याविषयी काय माहिती द्याल? रशियामध्ये जी काही वैद्यकीय डिग्री मिळते ही फक्त भारतातच नसून सर्व जगामध्ये मान्यता प्राप्त आहे. जर आपण भारताबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी स्टुडंट्स डिग्री कंप्लीट करून आल्यानंतर त्यांना MCIच्या रेग्युलेशननुसार स्क्रीनिंग टेस्ट द्यावी लागते. या स्क्रीनिंग टेस्टमध्ये पास झाल्यानंतर स्टुडंट्सना या ठिकाणी रजिस्ट्रेशन प्रोसिजर कंप्लीट होते आणि यानंतर मग स्टुडंट्स या ठिकाणी प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये जॉब करू शकतो, पुढे शिक्षण कंटिन्यू करू शकतो, स्वतःची क्लिनिक ओपन करू शकतो आणि स्टुडंट्स या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉबसुद्धा करू शकतो. वा वा, म्हणजे अशा पद्धतीने ही प्रोसिजर असते आणि अर्थातच एक उत्तम संधी भारतीय विद्यार्थ्यांसाठी चालून आली आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेकनंतर हॉस्टेल्स आणि खास करून मुलींच्या एकूण सेफ्टीसाठी कशा पद्धतीने प्राधान्य दिलं जातं रशियामध्ये त्याबद्दलही जाणून घ्यायचे पण एका ब्रेकनंतर. तेव्हा हालो 24 तासमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हालो 24 तास. ब्रेकनंतर हालो 24 तासमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. MBBS इन रशिया या विषयावर आज आपण चर्चा करतोय. माझ्यासोबत आहे डॉक्टर सुहास माने. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, अर्थात आत्ता बघत असलेले पालक त्यांना खूप इच्छा असेल की आपल्या मुलाने डॉक्टर व्हावं आणि इथे ॲडमिशन मिळाली नाही तर त्यांना रशियामध्ये पाठवण्याची आता संधी देखील आपल्या संस्थेतर्फे उपलब्ध झालेली आहे. पण जेव्हा आपला विद्यार्थी भारतातनं जेव्हा रशियामध्ये जाणार आहे तेव्हा त्याच्या हॉस्टेलची, त्याच्या खाण्यापिण्याची नेमकी कशी व्यवस्था तिथे केली जाते त्याविषयी काय मार्गदर्शन कराल? हॉस्टेल्स जे आहेत, विद्यार्थ्यांची राहण्याची सोय ऑफकोर्स हॉस्टेलमध्ये आहे आणि या सर्व युनिव्हर्सिटीची स्वतःची हॉस्टेल्स आहेत. ही सर्व हॉस्टेल्स गव्हर्नमेंट आहेत. हॉस्टेल्समध्ये स्टुडंट्सना त्यांच्या रूममध्ये जे काही फर्निचर लागतं, ज्याच्यामध्ये बेड, मॅट्रेसेस, ब्लँकेट्स, टेबल, चेअर, कबर्ड्स या सर्व गोष्टी दिल्या जातात. त्यामुळे म्हणजे स्टुडंट्सना त्या ठिकाणी फक्त आपलं सामान घेऊन जायचं आहे, बाकी अदरवाईज त्यांना कॉलेजकडून सर्व गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्याचप्रकारे हॉस्टेलमध्ये त्यांच्या लॉन्ड्रीची सोय असते. हॉस्टेलच्या खाली कॅन्टीन्स असतात जेणेकरून त्या ठिकाणी ते आपलं जेवण घेऊ शकतात. आता आमच्याकडे निजनी नोव्गोरोड स्टेट मेडिकल अकॅडमी म्हणून आहे, ज्याची ॲडमिशन सेंटर आमच्याकडे आहे. या ठिकाणी युनिव्हर्सिटीचा जो हॉस्टेल कॅम्पस आहे तो एक क्लोज कॅम्पस आहे. म्हणजे त्याच्या आतमध्ये, क्लोज कॅम्पसच्या आतमध्ये सर्व हॉस्टेल्स आहेत आणि कॅम्पसच्या मेन गेटवरती सुद्धा गार्ड असतात. हॉस्टेलच्या प्रत्येक बिल्डिंग खाली सुद्धा गार्ड असतात जेणेकरून मुलांना सेफ. ज्या ठिकाणी स्टुडंट्सना डिफरंट काइंड ऑफ मेनू मिळतो. तसंच हॉस्टेलच्या कॅम्पसमध्ये जिम्नॅशियम आहे, इंडोर स्पोर्ट फॅसिलिटीज आहेत. म्हणजे हॉस्टेलमध्ये त्यांना ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत त्या सर्व अवेलेबल आहेत. ॲट द सेम टाइम इट इज सेफ अँड सिक्युअर. हॉस्टेलमध्ये जो स्टुडंट राहतो त्यालाच हॉस्टेलमध्ये एंट्री मिळते, बाकीचं कोणीही हॉस्टेलमध्ये एंट्री करू शकत नाही. त्यामुळे ही हॉस्टेल्स अगदी सेफ आणि सिक्युअर आहेत. म्हणजे थोडक्यात मुलींसाठी देखील तितकीच सिक्युरिटी तिथे आहे? मुलींसाठी अगदी रशिया सेफ आहे. ॲक्च्युली रशिया हा जो कंट्री आहे या ठिकाणी युरोपियन मेंटॅलिटी आहे. त्यामुळे या ठिकाणी स्त्री आणि पुरुष अशा प्रकारचा काही भेदभाव नाही आहे. बऱ्याच रशियन फॅमिलीजमध्ये जेव्हा मुलगी होते ते जास्त खुश होतात मूल होण्यापेक्षा. त्यामुळे या ठिकाणी मुलींसाठी कंट्री अगदी सेफ आहे आणि कॉपरेटिव्ह असतात सर्व लोक. त्याचप्रकारे जर आपण डिपार्टमेंट्स बघितली कॉलेजमध्ये तर फिमेल टीचर्सची जी संख्या आहे ती खूप मोठी आहे.
म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जर आपण कन्सिडर केले की एक 20 टीचर आहेत, तर त्यामध्ये तुम्हाला 16 ते 18 टीचर्स या फिमेल भेटतील आणि 2 ते 4 टीचर्स फक्त जेंट्स भेटतील. त्यामुळे मुलींसाठी कंट्री अगदी सेफ आहे. बरोबर. जेव्हा रशियामध्ये वैद्यकीय विद्यापीठांमध्ये जर प्रवेश घेण्याची इच्छा असलेले आपल्याकडे विद्यार्थी आले तर नेमकी ही प्रोसिजर कशी असते, त्याचबरोबर GEC त्यांना कशी मदत करते त्याविषयी काय सांगाल? आमची जी संस्था आहे ग्लोबल एज्युकेशनल कन्सल्टन्सी, ही जवळजवळ गेली 15 वर्षे या फील्डमध्ये कार्यरत असून रशियातील अगदी नामांकित विद्यापीठांनी GECला त्यांचे ऑथराइज्ड ॲडमिशन सेंटर म्हणून नेमलेलं आहे. यामध्ये आम्ही स्टुडंट आणि पालकांना कशी मदत करतो, जेव्हा स्टुडंट्स किंवा पालक आमच्याकडे येतात त्यावेळी आम्ही त्यांना सर्व अवेलेबल युनिव्हर्सिटीची माहिती प्रोव्हाइड करतो. युनिव्हर्सिटीचे इन्फ्रास्ट्रक्चर, एलिजिबिलिटी क्रायटेरियाज, त्यांचे फी स्ट्रक्चर याची सर्व माहिती दिल्यानंतर आम्ही पॅरेंट्सना त्या ठिकाणी आत्ता जे काही स्टुडंट शिकत आहेत त्यांचेही कॉन्टॅक्ट डिटेल्स देतो, जेणेकरून हे पॅरेंट्स त्या स्टुडंटच्या पॅरेंट्सशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी बोलून त्याने एक त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. तर अशा प्रकारे आम्ही त्यांना कॉपरेट करतो. त्यानंतर स्टुडंट्सचे जे काही ॲप्लिकेशन फॉर्म असतात ते आम्ही युनिव्हर्सिटीला फॉरवर्ड करतो. युनिव्हर्सिटीकडून ॲडमिशन लेटर घेऊन स्टुडंट्सना आम्ही प्रोव्हाइड करतो. स्टुडंट्सचे जे काही पासपोर्ट डिटेल्स आहेत ते युनिव्हर्सिटीला पाठवून त्या ठिकाणी व्हिजा इन्व्हिटेशन प्रोसेस कंप्लीट करून घेतो. त्यानंतर व्हिजा स्टॅम्पिंगची प्रोसेस असते, ही सुद्धा GECकडून केली जाते. आणि मग ॲक्च्युअल डिपार्चर, बिफोर डिपार्चर फ्लाईट तिकीट्स, फॉरेन एक्सचेंज या सर्व गोष्टींची सुद्धा सोय GECकडून स्टुडंटसाठी केली जाते. आणि स्टुडंट्सला इथून पाठवल्यानंतर हे स्टुडंट्स जे आहेत हे 40-50 स्टुडंट्स असा ग्रुप असतो आणि ते ग्रुपमध्ये जातात. वर्षाला आमच्याकडून अराउंड 180 ते 200 स्टुडंट्स जातात पूर्ण इंडियामधून. तर ग्रुपने हे स्टुडंट्स पाठवले जातात, त्यांना रशियामध्ये रिसिव्ह केलं जातं मॉस्को एअरपोर्टवरती. तिथून त्यांना कन्सर्न युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमध्ये आम्ही घेऊन जातो. त्या ठिकाणी जी काही डॉक्युमेंटेशन प्रोसेस वगैरे आहे ही सर्व कंप्लीट केली जाते आणि स्टुडंट्सचं स्टडी चालू होतो. वर्षातून मी 3 ते 4 वेळा रशियाला जातो. ॲक्च्युली 4 ते 5 महिने माझा स्टे असतो रशियामध्ये, ज्या दरम्यान मी या सर्व कॉलेजेसना व्हिजिट देतो, स्टुडंट्सना व्हिजिट देतो. त्यांच्या जर काही अडचणी असतील वगैरे तर त्या दूर केल्या जातात. पालकांनाही जर काही त्यांचा प्रोग्रेस वगैरे सर्व कळवला जातो. आणि ॲक्च्युली ग्लोबल एज्युकेशनल कन्सल्टन्सी ही संस्था युनिव्हर्सिटी, स्टुडंट आणि पालक यांच्यामध्ये ब्रिजचं काम करते. बरोबर. अर्थातच एकूणच मला GEC विषयी अजून जाणून घ्यायचे ते म्हणजे, कारण की हे केवळ फक्त आपण भारतातून रशियामध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्यांना होणारी प्रोसिजर नेमकी कशी असते वगैरे वगैरे, मात्र जेव्हा विद्यार्थी रशियामध्ये जातो तेव्हा GEC कसं त्यांना मदत करते त्याविषयी मला जाणून घ्यायचे, पण एका ब्रेक नंतर. तेव्हा हालो 24 तासमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हालो 24 तास. ब्रेक नंतर हालो 24 तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. MBBS इन रशिया या विषयावर आज आपण चर्चा करतोय. माझ्यासोबत आहे डॉक्टर सुहास माने. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. सर, मगाशी बोलता बोलता तुम्ही सांगितलं की रशियामध्ये गेल्यानंतर देखील GEC त्यांना खूप मदत करते भारतीय विद्यार्थ्यांना, आणि तुम्ही स्वतः देखील तिथे उपस्थित असतात बऱ्याचदा. त्याविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं. आणि बऱ्याचदा असं होतं की विद्यार्थी थोडा आपल्या भारतापासून दूर गेल्यावरती थोडंसं त्याला भीती वाटत असते, तर ती एकूणच भीती तुम्ही ह्या निमित्ताने कशी घालवाल आणि अर्थातच फेक एजंट्सपासून कसं बचाव करायचा त्याबद्दलही मला जाणून घ्यायचं. ऑफकोर्स स्टुडंट जे जातात 12वी नंतर यांचं एज अजून 17-18 वर्षाचं असतं, म्हणजे त्यांच्यामध्ये तेवढी मॅच्युरिटी नसते. आणि त्यांना ऑफकोर्स जेव्हा ते दुसऱ्या देशात जातात त्या ठिकाणी थोडी आपुलकी वाटली पाहिजे, त्यांना तिथे आमची मदत झाली पाहिजे. आणि ऑफकोर्स ही मदत आमच्याकडून पुरवली जाते. मी स्वतः तिथे पर्सनली प्रेझेंट असतो. मुलांना काही अडचणी आल्या, काय झालं, कोणी काही आजारी असेल वगैरे, तर याची सर्व काळजी घेतली जाते आमच्या कंपनीकडून. पॅरेंट्सना वरचेवर मुलांच्या प्रोग्रेसबद्दल कळवलं जातं. तर या प्रकारे ही जी सर्व्हिस आहे थ्रू आउट द कोर्स आम्ही स्टुडंट्सना देतो. असं आहे. आणि आपण जर आता बोलायचं झालं तर फेक एजंट्स बद्दल, तर पालकांना माझं आवाहन आहे
की तुम्ही ज्यावेळी कोणतेही कॉलेज निवडता किंवा काय, तर त्या ठिकाणी शिकलेले इंडियन डॉक्टर्स, त्या ठिकाणी आत्ता शिकणारे स्टुडंट्स यांच्याशी तुम्ही जरूर भेटा, कारण बरीचशी कॉलेजेस अशी सुद्धा आहेत ज्या ठिकाणी इंग्लिश मीडियम म्हणून नेलं जातं आणि हार्डली एका दुसरं वर्ष इंग्लिश मीडियम असतं, नंतर मुलांना रशियन भाषेत शिकावं लागतं अँड इट मेक्स अ बिग प्रॉब्लेम फॉर स्टुडंट्स, कारण स्टुडंट्सना इंडियामध्ये आल्यानंतर जी एक्झाम द्यायची आहे दिल्लीची ती इंग्लिशमधून द्यायचे. त्यामुळे ऑफकोर्स स्टुडंट्सनी आणि पालकांनी चांगल्या युनिव्हर्सिटी चूज केल्या पाहिजेत ज्या ठिकाणी तुम्हाला थ्रूआउट इंग्लिशमधून स्टुडंट्स एज्युकेशन मिळेल. आणि अशा युनिव्हर्सिटीज आमच्याकडे अवेलेबल आहेत. यासाठी स्टुडंट्स आणि पॅरेंट्स आम्हाला कधी कॉल करू शकतात आणि आम्ही त्यांना सर्व मार्गदर्शन करू. बरोबर. आणि आपले नंबर्सही डिस्प्ले झालेलेच आहेत सर. त्याचबरोबर एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही आता म्हणालात की योग्य युनिव्हर्सिटी निवडणं फार महत्त्वाचं आहे. काही युनिव्हर्सिटीज नामांकित आहेत रशियामध्ये, त्याबद्दल अगदी थोडक्यात काय सांगाल? नामांकित युनिव्हर्सिटीबद्दल मी बोलेल की मॉस्को, जी रशियाची कॅपिटल आहे, या ठिकाणी ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या नामांकित आहेत. वोल्गोग्राड स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, वोल्गोग्राड स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये इंडियन स्टुडंट्स जवळजवळ गेली 35-40 वर्ष एज्युकेशन घेत आहेत. या युनिव्हर्सिटीमधून खूप पासआउट स्टुडंट्स इंडियामध्ये आहेत. निझनी नोव्गोरोड स्टेट मेडिकल अकॅडमी, या युनिव्हर्सिटीमध्ये थ्रूआउट 6 इयर ऑल इयर इंग्लिश मीडियम अवेलेबल आहे. कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, या ठिकाणी सुद्धा इंग्लिश मीडियम उच्च प्रतीचं अवेलेबल आहे. त्यामुळे स्टुडंट्सनी ज्यावेळी युनिव्हर्सिटी चूज करायच्या आहेत त्यावेळी त्या अशाच कराव्यात ज्या ठिकाणी फुल इंग्लिश मीडियम कोर्सेस असतील. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने खरं तर GEC आपल्या भारतीय विद्यार्थ्यांना MBBS शिक्षणासाठी मदत करत आहे आणि रशियामध्ये जाऊन जर MBBS शिक्षण घेतलं तर नक्कीच त्यांचा विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो. कुठलीही प्रवेश परीक्षा द्यावी लागत नाही, नीटचीही गरज नाही, केवळ PCB मध्ये 50% गरज आहे. तर नक्कीच आपले विद्यार्थी जर उत्सुक असतील तर ते तुमच्याशी नक्कीच संपर्क साधतील. मात्र डॉक्टर, खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. तेव्हा हॅलो 24 तासमध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.